हाय एव्हरीवन अँड वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. अँड सकाळचे तर 7 वाजलेले आहेत आणि मी उठलेली आणि मी खूप स्लीपी, लाईक मला खूप झोप येते. बट स्टील आय हॅव टू वेक अप अँड दिस ब्लॉग इज गोना बी डे इन माय लाईफ ब्लॉग. सो पूर्ण ब्लॉग नक्की बघा. गेटिंग रेडी फॉर द डे अभी. वेटचा अलार्म वाजतो. फक्त चाय बनलेली आहे. आता अजून आम्हाला खूप काय बनवायचं आहे, टिफिन वगैरे. सो आधी आपण ज्यूस पिऊया, देन विल मेक टिफिन. अच्छा घेतलं काय? ओके. We have this एक सेकंड ना, बीटरूट वाले हेल्दी बीटरूट क्यूब्स जे गरम पाण्यामध्ये टाकून आम्ही पितो बिकॉज हे खूप हेल्दी असतात. इफ यू वॉन्ट रेसिपी गाईज कमेंट करा. पूर्ण क्यूब्स पिघळल्यानंतर हा ज्यूस असा दिसतो, रेड रेड, बिकॉज बीटरूट आहे म्हणून. चलो अभी देव पूजा करते हैं आदि. चलो अभी विल मेक सम रोटीज फॉर टिफिन आणि दुपारी जेवणासाठी तर आता चपात्या बनवणार. लेट्स गो. अभी टिफिन में आम्ही अंडा मसाला अँड काय बनवतो, चपाती आणि अंडा मसाला, म्हणजे आम्ही दुपारी पण तेच खाऊ आणि टिफिनला सुद्धा तेच देऊ. कुकरमध्ये अंडे लावले आहेत बिकॉज वी आर मेकिंग अंडा मसाला. अँड नाव लेट्स गेट बॅक टू डुईंग रोटीज. चलो. चलो अभी लेट्स मेक मसाला आधी लाल करूया आपण, बिकॉज अंडे शिजतात तोपर्यंत मसाला पण एक साईडला लाल होणार आणि चपात्या पण होऊन जाणार. सो आणि मसाला लाल करूया. तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि गरम तेलामध्ये विल ॲड दिस मसाला. आम्ही मसाला आधीच जास्त वाटून ठेवतो म्हणजे असं थोडं थोडं यूज करण्यासाठी. सो लेट्स ॲड दिस हिअर. चपाती पण झालेली आहे आणि अंडा मसाला पण रेडी आहे. अभी विवेकसाठी चिकन, कारण विवेक डाएट करतो तर विवेकला रोज सकाळी चिकन लागतं, फिकं चिकन. सो आता त्याच्यासाठी मी कांदे लाल करते. लेट्स मेक स्मूदी. अभी करंची स्मूदी बनवूया आपण. आमच्याकडे सकाळी खूप गोष्टी बनतात, लाईक काय काय बनतं. हां, जेवण वेगळं बनतं टिफिन आणि दुपारचं जेवण वेगळं बनतं.
विवेकचं डाएटचं टिफिन वेगळं बनतं, करणचं डाएटचं वेगळं बनतं, विवेकचा नाश्ता वेगळा, करणचा पण नाश्ता वेगळा आणि आमच्या दोघांचा पण नाश्ता वेगळा. सगळे आमच्याकडे खूप साऱ्या गोष्टी बनतात. बट त्यानंतर आम्ही दोघी फ्री असतो. सो चलो अभी करण का स्मूदी बनाते हैं, लेट्स गो. केला करणची स्मूदी त्याचं डाएटचंच आहे ॲक्च्युली. हे पण तो जिमला जातो म्हणून तो स्मूदी पितो आणि हे खूप चांगलं आहे. जे जिम जातात त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे हे स्मूदी. सो इफ एनीवन वॉन्ट रेसिपी कमेंट. अभी वी विल ॲड स्मूदी पावडर जो थोडा संपायला आलेला आहे बट आहे. देन वी आर ॲडिंग मिल्क देअर. दिस इज हाऊ द स्मूदी लुक्स. आता आपण याला फ्रीजमध्ये थोडं थंड व्हायला ठेवूया. मी ब्रेकफास्ट बनवते आमच्या दोघांचा, ओनियन उत्तप्पा. So this is our breakfast guys, half dosas. This is my and my mom's, मतलब my सासू mom's, and this is the view. मस्त वाटतं इकडे बसून रोज ब्रेकफास्ट करण्यासाठी. लोक खालून दिसतात, सगळे आपल्या आपल्या कामांना जात आहेत. कूल वाटतं खूप. थँक्यू. बसू शकता. सो द नाश्ता इज ऑल डन आणि आता विवेक्स ब्रेकफास्ट बनवते मी. अँड त्याच्यासाठी मला टोमॅटो लागणार आणि लसूणसुद्धा थोडंसं लागणार आहे. सध्या आपण पॅनवरती थोडं तेल टाकूया. नाउ विल ॲड आवर टमॅटोज. लागले त्यांना झाकून. टोमॅटो शिजत आहेत तोपर्यंत आपण विवेकचा टिफिन पॅक करून घेऊया. पण आता टोमॅटोची साल काढून घेऊया. लेट्स मॅश. Eggs in this आणि त्याला थोडी वाफ लागली. थोडी लाल मिर्च ॲड केलेली मी आणि चलो लेट्स गिव्ह हिम दिस. ब्रेकफास्ट जो होता तो विवेकचा होता आणि त्याच्यामधलं थोडंसं मी खाल्लं आणि ते खूप टेस्टी होतं. मला वाटलं नव्हतं, मला असं वाटलं की यार इतकं चांगलं नसेल बनलं आय गेस, बट खूप टेस्टी होतं. सो घरी नक्की ट्राय करा, ही रेसिपी खूप चांगली आहे आणि लगेच पण बनते, जास्त इन्ग्रेडियंट्स पण लागत नाही आणि खूप लवकर बनते. सो नक्की घरी ट्राय करा. अँड अभी सब काम हो चुका है. मी किचन वगैरे सगळं साफ केलेलं आहे. तो अभी थोडंसं झोपेल मी, बिकॉज झोप झालेली नाही आहे. रात्री खूप लेट झोपली, सकाळी लवकर उठली आणि आम्ही आता खूप गॅपनंतर योगाला स्टार्ट केलं आहे. तर आमची बॉडी पण खूप पेन करते मम्मीची आणि माझी. तर मम्मीचं तर माहिती नाही, बट अभी मी थोडंसं झोपेल आणि मग थोड्या वेळानंतर उठून मग जेवण वगैरे करणार आणि तुम्हाला दाखवेल मग माझी रूटीन काय आहे. सो अभी तो सो जाएंगे थोड़ा सा. चलो. हाय गाइज, जस्ट वोकअप फ्रॉम अ स्लीप आणि डायरेक्ट जेवायचा टाईम झालेला आहे. सो बी लेट्स ईट लंच. कट्ट्यावरती बसून इकडेच बसून जेवतो. आई मम्मी चांगलं दिसत आहे, खराब तरी नाही. मम्मी खाली बसली. मम्मीला बोलली मी वरती या, पण मम्मी नाही.
सो वी आर इटिंग हिअर. पाहिजे होता तिनं फोन तुला पण तर करू शकते. मला अर्धी चपाती घेऊन करू मिसळ पिऊन तू अर्धी रात्री पूर्ण माझ्या सायलेंटवरील. हाय गाईज, तर आता जेवण झालेलं आहे आणि एक बॅड न्यूज भेटलेली आहे मला की आज कामवाली ताई येणार नाही आहे. आधीच सांगितलं असतं तर मी आधीच सगळं करून ठेवलं असतं. रात्री भांडेच ठेवलं नसतं किंवा सकाळी सकाळी सगळं साफ केलं असतं. पण आता जेवणानंतर त्यांचा फोन येतो आहे की मी आज नाही येणार आहे. असं राग आहे त्यांना, पण ठीक आहे. अबे आय हॅव टू डू दिस बर्तन ऑल बाय माय सेल्फ. थोडंसं मम्मी दुसरं काहीतरी असेल ते करणार. मी आता हे किचन वगैरे सगळं साफ करते. सो काय नाही, गाणे ऐकून आता आपण फटाफट किचन साफ करूया. लेट्स गो. एव्हरीथिंग इज साफ नाऊ. आणि तुम्ही माझा अवतार बघू शकता. एकदम खूप भांडे होते कारण रात्रीचे पण आम्ही ठेवलेले होते. अचानक ताई नाही यायचं बोलली तर मग वी हॅव टू डू इट. सो सगळं झालेलं आहे आता. अभी मे बी मी थोडंसं सॉंग्स वगैरे ऐकणार, इथे कट्ट्यावरती बसणार, बघूया काय करायचं. ॲक्च्युली आधीच्या रुटीनमध्ये दाखवलं होतं की मी रोज फेरी वगैरे मारायला खाली जाते. पण आता मी खाली जात नाही फेरी मारायला, घरामध्येच करते कारण घरच मोठं आहे तर मग घरामध्येच सगळं करते मी. सो मी देखते फेरी मारायची तर आज गरज नाही कारण आज जेवल्यानंतर भरपूर भांडे घासले आहेत मी. अभी देखते क्या करना है. हाय गाईज, संध्याकाळ झालेली ऑलरेडी आणि आता मी कपडे चेंज केलेले बिकॉज मला योगा क्लासला जायचं आहे. मम्मी पण रेडी आहे. आईला फोन लावते. तो चलो योगा क्लास को जाते हैं. लेट्स गो. चलो लेट्स गो एवरीवन. योगा मॅट आणि पाणी घेतलेलं आहे मी. आता विल गो टू योगा ट्युशन. चलो. बॉडी खूप पेन करते बट कंटिन्यू जावंच लागेल, नाही तर परत गॅप नंतर परत केली तर परत बॉडी पेन करणार. म्हणून हॅव टू गो अबी. This is new type of bombay fry guys. Let's eat this.